मिष्टी आणि प्रशांत पुण्याला राहायचे. प्रशांत एका सरकारी कार्यालयात नोकरीला होता. काहीच दिवसाआधी त्यांची बदली नाशिकला झाली होती. त्यामुळे त्यांनी तिकडे एक घर किरायानं घेतलं होतं. त्यांनी सर्व सामान एका ट्रकने नाशिकला पाठवून दिला आणि उरलेलं काही नाजूक सामान ते स्वतः आपल्या कारने न्यायचं ठरवलं होतं. हर्षल एक 22 वर्षाचा युवक त्यांच्या पुण्यातल्या घराशेजारीच राहायचा. सामान जास्त असल्याने व नाशिकला सामान लावण्यास मदत व्हावी म्हणून त्यांनी त्यालाही सोबत घ्यायचं ठरवलं. रविवारचा दिवस असल्याने त्याला कॉलेजला सुट्टी होती आणि तसंही तो मिष्टी भाभीच्या कोणत्याही कामाला नकार देत नसे. कारण त्यांचं बोलणं एवढं लाडीवाळ असे की कुणी त्यांना नकार देऊ शकत नसे. ऑक्टोबरचा महिना होता. हर्षलची पूर्ण सकाळ घरातून सामान काढण्यात व कारमध्ये ठेवण्यात आणि इतर कामात गेली. मिष्टी आणि प्रशांत यांच्या लग्नाला 3 वर्ष झाली होती. त्यांना अजून मूल व्हायचं होतं. मिष्टी भाभी एका पंजाबी परिवारातील होती. पाहायला अतिशय सुंदर होती. गोरा शरीर, चांगली फिगर, मोठं नितंब, सुडल माऊ, लाल ओठ असं तिचं आकर्षक रूप होतं. तिला बघितल्यावर कोणत्याही वयाच्या मर्दाचा पोपट उठावा. इथे तर हर्ष फक्त 22 वर्षाचा युवक होता. त्यामुळे त्याच्यावर जादू तर चालणारच होती. हर्षल गेल्या 2 वर्षापासून त्यांचा शेजारी होता. त्यामुळे तो भाभीसोबत चांगलाच मिसळला होता. तो तर पहिल्या दिवसापासूनच तिच्या सौंदर्याचा दिवाना बनला होता. कारमध्ये बरेच सामान ठेवल्यावर त्यांना जाणीव झाली की आता आणखी सामान ठेवता येणार नाही. पण इतक्यात प्रशांत टीव्ही घेऊन आले आणि त्यांनी तो पुढच्या सीटवर ठेवला. ते बघून मिष्टी म्हणाली, टीव्ही समोर ठेवला तर तुमची लाडकी बायको कुठे बसेल प्रशांतजी? हर्षल म्हणाला, भाभी कारमध्ये तर मागच्या सीटवर बरंच सामान आहे, बसायला फारच अडचण जाणार. ती म्हणाली, बघा सांगत आहे ना मी, एक काम करा, टीव्ही घरीच राहू द्या, जेव्हा पुढच्या वेळेस याल तेव्हा घेऊन या. यावर प्रशांत म्हणाले, नाही बिलकुलच नाही, उद्यापासून क्रिकेट मॅचेस सुरू होत आहे, त्यामुळे टीव्ही शिवाय माझं काम जमणारच नाही. होईल काहीही जुगाड. म्हणून त्यांनी मिष्टी भाभीला कसं तरी समोर बसायला लावलं. पण त्यामुळे कारचा दरवाजा लागतच नव्हता. तिथे खूपच अवघडल्यासारखं होतं. समोरची सीट टीव्हीने घेरून घेतली होती. त्यामुळे त्या थोड्या चिडून म्हणाल्या, अहो अजिबात जागा नाही आहे, नाहीतर मला मागे हर्षच्या मांडीवर बसूनच प्रवास करावा लागेल. यावर प्रशांत म्हणाले, अरे वा मिष्टी, काय आयडिया सांगितलास तू. तू हर्षलच्या मांडीवर बसून प्रवास करू शकतेस. काय रे हर्षल, तुला पेलवेल ना तुझ्या भाभीचं वजन? काही तासाचा तर प्रवास आहे, आपण मध्ये मध्ये थांबत जाऊ, म्हणजे मग तुम्हालाही आरामदायी वाटेल. प्रशांत हर्षलला लहानच समजत होते आणि वरून त्यांना क्रिकेट मॅच जास्त महत्त्वाची वाटत होती. त्यामुळे त्यांना ह्या गोष्टीचा काही प्रॉब्लेम नव्हता की त्यांची बायको हर्षलच्या मांडीवर बसून प्रवास करेल. मला काही प्रॉब्लेम नाही, रस्ताही चांगला आहे आणि जास्त दूर पण नाही आणि आपण थांबत थांबत जाऊ आणि आपल्याकडे दुसरा कोणता रस्ताही नाही आहे, त्यामुळे मी तयार आहे, हर्षल म्हणाला. यावर प्रशांत म्हणाले, बघ ना हर्षल सुद्धा तयार झाला. आता मिष्टी भाभीकडे दुसरा कोणता पर्याय नव्हता. ती म्हणाली, बरं ठीक आहे, बसते मी हर्षलच्या मांडीवर. पण हर्षल, जर तुला अवघडल्यासारखं वाटलं, तुझे पाय दुखले तर सांगत जा, आपण मध्ये मध्ये थांबत जाऊत. यावर हर्षल आणि प्रशांत दोघेही तयार झाले. मग भाभी म्हणाली, बरं चला, आता आपण सर्वजण फ्रेश होऊ आणि मग नाश्ता करून आपण निघू. मग हर्षल ही आपल्या घरी गेला आणि आंघोळ करून तयार झाला. थोडीफार गरमी असल्याने त्याने पातळ कपडेच घातले होते. मग तो भाभीकडे गेला, इथे सर्वांचा नाश्ता केला आणि मग ते कारमध्ये बसले. भाभीनंही आरामदायी कपडे घातले होते, वरती पातळ कुर्ती आणि खाली लेगिन्स. प्रशांत ड्रायव्हिंग सीटवर बसला. मागे हर्षल आणि त्याच्या मांडीवर मिष्टी भाभी बसली आणि मग ते प्रवासाला लागले. तू बरोबर तर बसला आहेस ना हर्षल? भाभी त्याला म्हणाली. मी एकदम व्यवस्थित बसलो आहे भाभी, मला काही अडचण नाही आहे, हर्षल उत्तर दिला. यावर भाभीने त्याला स्मित हास्य दिले. प्रशांतला आरशातून फक्त त्या दोघांचे चेहरे दिसत होते, कारण कारमध्ये बरंच सामान असल्याने त्यांचे पूर्ण शरीर झाकल्या गेलं होतं. तू नीट बसली आहेस ना मिष्टी? प्रशांतने तिला विचारलं. मी एकदम ठीक बसले आहे, तुम्ही काही काळजी नका करू, भाभी त्यांना म्हणाली.
प्रशांतने म्युझिक सिस्टीम ऑन केला. मिष्टी भाभी आपले आवडते गाणे ऐकत आरामदायी प्रवास करायला लागली. साधारणतः अर्ध्या तासानंतर तिच्या नितंबाला काहीतरी टोचल्यासारखे तिला जाणवलं. त्यामुळे थोडीशी ती हलली आणि आणखी व्यवस्थित बसली. पण तरीही तिला खालून काहीतरी टोचलंच होतं. ती थोडीशी उठली आणि परत खाली बसली. पण अजूनही तिला टोचतच होतं. हर्षल आपला श्वास रोखून बघत होता. त्याला कळलं होतं की आता भाभींना माहीतच होईल की काय टोचत आहे ते. जेव्हा मी बसले होते तेव्हा तर सारे काही नीट होतं, मग आता काय टोचतं, ती स्वतःशी पुटपुटत होती. तसं तिच्या लक्षात आलं की ती टोचणारी वस्तू काय आहे. मिष्टीच्या त्याच्या मांडीवर बसण्याचा त्याचा पोपट उठला होता आणि तो तिच्या मागच्या कपारीत घुसत होता. हे भगवान, माझ्या माणसं ढुंगणामुळे हर्षलचा पोपट उठला आणि तोच मला टोचत आहे. मला विश्वास होत नाही की मी अजूनही हर्षल सारख्या नवयुवकाचा पोपट उठवू शकते. त्याचा पोपट माझ्या मागच्या कपारीत आहे. त्याच्या मनात कोणते विचार चालले असतील माझ्याबद्दल. ती स्वतः असे प्रश्न विचार करून प्रफुल्लित झाली होती. मिष्टीने खाली पाहिलं तर तिचा कुर्ता वरती सरकलेला तिला दिसला. त्यामुळे तिच्या पोपटावरती बेंबी उघडी पडली. तिच्या मनात आलं की कुर्ती खाली करावी, पण तिने विचार केला की हर्षलला आणखी सतवू, म्हणून तिने तो तसाच राहू दिला. मिष्टीला तिच्यामुळे हर्षल उत्तेजित झाला हे समजून खूप मजा वाटायला लागली. हर्षलचे दोन्ही हात बराच वेळपासून तिच्या दोन्ही बाजूला होते. प्रवासाला अजून 2-2.5 तास बाकी होते. मिष्टीला माहीत होतं की प्रशांतला फक्त त्यांची डोके दिसत आहेत आणि बाकी सर्व त्यांचे शरीर सामानेच घेरलं होतं. त्यामुळे खाली काय सुरू आहे याची कल्पना प्रशांतला नसेल. इतक्यात हर्षल थोडासा चुळबुळ करून स्वतःला व्यवस्थित करायला लागला. जसं त्याने स्वतःला व्यवस्थित केलं तसं त्याचं उठलेला पोपट त्याच्या पातळ शॉर्टमधून तिच्या मागच्या कपारीत नीट फिट्ट बसला. ह्या स्पर्शाने ती आणखीच रोमांचित झाली. ती मनातच कामना करायला लागली की हर्षलने आणखी हालचाली कराव्यात. मिष्टी भाभी, हर्षल नीट बसला आहेस ना तुला कसली अडचण तर होत नाही आहे ना? एकदम व्यवस्थित बसलो आहे भाभी, मला काहीच अडचण नाही. तुम्हाला काही अडचण होत आहे का किंवा काही त्रास होत आहे का बसण्यात? हर्षल म्हणाला. हर्षलला वाटलं की भाभीच्या ढुंगणाला माझं टोचत असलेला पोपट जाणवून त्या काहीतरी म्हणतील म्हणून. त्यामुळे हर्षल श्वास रोखून तिच्या म्हणण्याकडे लक्ष ठेवून होता. पण मिष्टी भाभी म्हणाली, नाही तर मी अगदी व्यवस्थित आहे आणि कम्फर्टेबल बसली आहे. मला कसलाही त्रास नाही. पण तुझे हात एकाच जागी ठेवून दुखत तर नाहीत? हर्षलला विश्वासात बसला नाही की भाभीने त्याच्या मनातलं जाणलं होतं. तो म्हणाला, हो भाभीजी, थोडंसं दुखत आहेत. एक काम कर, तुझी दोन्ही हात इथे ठेव. असं म्हणून हिने त्याचे दोन्ही हात पकडून आपल्या जांघावर ठेवले. आता ठीक आहे ना? मिष्टी भाभी, हो, आता आधीपेक्षा बरंच आरामदायक आहे. हर्षल खुश होता. म्हणाला. मिष्टीने खाली पाहिलं तर तिला दिसलं की हर्षलने त्याचे दोन्ही पंजे तिच्या जांघावर ठेवले आणि त्याच्या अंगठी तिच्या चिमणीच्या अगदी जवळच होते. मिष्टी भाभी मनात विचार करायला लागली की हर्षलने त्याचे अंगठी आणखी आतमध्ये नेले तर तो माझ्या चिमणीला स्पर्श करू शकतो. पण तो सहजासहजी काही एवढी हिंमत करणार नाही. हर्षलच्या स्पर्शाने मिष्टीची चिमणी पाणी काढायला लागली आणि त्या पाण्याने तिची चड्डी ओली झाली. थोडा वेळ असंच राहिलं तर तिची लेगिन्स ओली झाली असती. मग हर्षलला कळलं असतं की तिच्या मनात काय सुरू आहे आणि ती किती गरम झालेली आहे. मिष्टीने स्वतःच हिंमत करायचं ठरवून तिने तिचे हात त्याच्या हातावर ठेवले. तसं पाहिलं तर भाभीची ही कृती अगदी सहज होती. ती आपल्या हातावरून हळूहळू हात फिरवायला लागली. मिष्टीने डोकं उंचावून आपल्या पतीकडं पाहिलं. आपल्या पतीच्या एवढ्या जवळ असूनही हर्षल तिच्या जांघ्यावर मसाज करायला लागला होता. ते तिला रोमांचक वाटत होतं. मिष्टी हर्षलचे हात कुरवाळत आपल्या चिमणीकडे न्यायला लागली, जेणेकरून त्याचा हात ती आपल्या चिमणीवर ठेवू शकेल. आतापर्यंत हर्षलला कळून चुकलं होतं की भाभीला काय हवं आहे आणि तो स्वतःही आता चांगलाच कामोत्तेजित झाला. तिने खाली पाहिलं तर तिला दिसलं की हर्षलने त्याचे हात तिच्या मांड्यांच्या मध्ये ठेवले आणि अंगठ्याने तो तिच्या लेगिन्सवरून तिच्या चिमणीवर बोटाने मसाज करत होता.
मिष्टीने त्याचा हात जोराने आपल्या चिमणीवर दाबला. तसा तोही जोराने तिची चिमणी रगडायला लागला. आता तीही वासनेच्या आगीत जळायला लागली. तिने तिचे हात त्याच्या हातावरून काढले. तसा त्याने तिच्या चिमणीवर हात ठेवला, पण रगडणे थांबवले. ती आतुरतेने वाट बघायला लागली की तो आता समोर काहीतरी करेल, पुढची पायरी घेईल. पण हर्षल तसाच हात ठेवून होता. कदाचित तो घाबरला असावा. तिने त्याची भीती समजून घेत त्याचा एक हात आपल्या पोटावर ठेवला आणि दुसऱ्या हाताने तिने आपली लेगिन्स खोलली आणि त्याचा हात आतमध्ये घुसवला. त्याला तिच्या चिमणीच्या पाण्याने भरलेली पॅन्टी जाणवली. तो तिच्या चिमणीला ओल्या पॅन्टीवरून घासायला लागला. ओल्या पॅन्टीवरून त्याला तिच्या चिमणीला आकार चांगल्या प्रकारे समजून येत होता. तिच्या चिमणीची भेग चांगलीच खुलली होती. तिचे पाय चांगलेच फाकले होते. तिने काही वेळ त्याच्या ह्या स्पर्शाचा आनंद घेतला. ती खूप मदमस्त झाली होती. मग तिने आपल्या पॅन्टीची इलास्टिक धरून वर केली आणि त्याचा हात आपल्या पॅन्टीत घुसवला. तिच्या पॅन्टीत दोघांचेही हात बसू शकत नव्हते, म्हणून तिने स्वतःचा हात बाहेर काढला. आता हर्षल बिनधास्तपणे तिच्या चिमणीला रगडायला लागला. त्याने पहिल्यांदाच तिच्या चिमणीच्या ओठांना स्पर्श केला होता. त्याला तिच्या संपूर्ण शरीरात एखादी वीज चमकत असल्यासारखी जाणवत होती. त्याने तिच्या चिमणीच्या ओठांच्या भेगेत आपले बोट रगडले. तशी तिच्या तोंडून एक आर्त सुस्कारे निघाली. आहा! पण कारच्या आवाजात काही आवाज असल्यामुळे, गाण्यामुळे तिचा आवाज दबून गेला. तिची चिमणी चांगली गरम होऊन तापली होती, ओली होऊन चांगली चिकनी झाली. तेवढ्यात तिने आपला फोदा वर उठवून दोन्ही हातांनी पॅन्टीची आणि लेगिन्सची इलास्टिक धरली आणि टोंगळ्यापर्यंत खाली सरकवली. ती असं करत असताना त्याने तिची चिमणी कुरवाळली आणि दुसऱ्या हातांच्या बोटांनी तो तिच्या चिमणीचं आत बाहेर करायला लागला होता. तिची पॅन्टी आणि लेगिन्सच्या टोंगळ्यावरून असल्यामुळे तिचे पाय जास्त खोल नव्हते, म्हणून हिने तिची पॅन्टी आणखी खाली वागताच हर्षलने तिची पॅन्टी पकडून तिच्या तळपर्यंत एकदम खाली केली. तेव्हा तिने तिचे पाय वरती केले, जेणेकरून तो तिची पॅन्टी आणि लेगिन्स पूर्णपणे काढून घेऊ शकेल. त्याने तिच्या पॅन्टी आणि लेगिन्स दोन्हीही एकत्रपणे काढून घेतले. आता मिष्टी भाभीने आपल्या टांगा आणखीन पसरवल्या, जेवढं ती पसरू शकत होती. हर्षलला तर जसं काही याच वेळची वाट होती. त्याने तिच्या चिमणीत आपली दोन्ही बोटे घुसवली आणि आत बाहेर करायला लागला. तिच्या तोंडून कामस्वर आऊ उम निघाले. प्रशांतने तिला विचारलं, काय झालं मिष्टी, तू ठीक आहेस ना? तो रिअर व्ह्यूमध्ये बघून तिच्या तोंडाकडे बघत होता. मिष्टी हसली आणि म्हणाली, मी ठीकच आहे. मला वाटलं की हर्षलच्या मांडीवर बसून फार त्रासदायक प्रवास होईल, पण चांगलाच आरामदायक प्रवास सुरू आहे. ती आपल्या पतीशी मोठ्या प्रेमाने बोलत होते आणि इकडे हर्षल आपल्या बोटांनी तिची चिमणी चोळत होता. आणि आणखी किती वेळ झाल्यावर आपण आराम करू सांगा, प्रशांत म्हणाला. मिष्टी म्हणाली, काही हरकत नाही आराम करायची, काही गरज वाटत नाही, आपण सरळ जाऊ. तुला काय वाटते हर्षल? तो म्हणाला, हो मलाही वाटते की थांबण्यापेक्षा आपण प्रवास सुरूच ठेवू. प्रशांत म्हणाला, मग तर ठीकच आहे, आपण लवकरच पोहोचू शकू. मिष्टी मागे वळली आणि हळूच आवाजात हर्षलला म्हणाली, मलाही नाही वाटत की तू थांबावंस. हर्षलला प्रशांत म्हणाला, तुला काही त्रास होत नाही आहे ना? तुझी भाभी तुझ्या मांड्यावर इतका वेळची बसून आहे तर? नाहीतर भाभीजीमध्ये उठून आपली जागा बदलत असतात, त्यामुळे एका जागी दबाव येत नाही आहे. त्यामुळे मला काही त्रास होत नाही आहे, हर्षल उत्तरला. असं बोलताना त्याने तिच्या चिमणीत खोलपर्यंत बोट घुसवली होती. ती जोरजोराने तिच्या चिमणीत आपली बोटं आत बाहेर करत होता. तसं तिच्या तोंडून परत कामस्वर निघायला लागले, जे ती आपल्या ओठांना दातात दाबून धरत होती. हिने त्याच्या मनगट जोराने धरून ठेवला. तिची इच्छा होती की त्याने त्याची बोट आणखी खोलपर्यंत घुसवावे. तसा तो त्याला शक्य होईल तेवढा आतमध्ये बोट घुसवून तिला ठोकायला लागला. तसं तिच्या तोंडून मोठे अर्थस्वर निघायला लागले. ओम मऊ आहा. थोडे मोठे कामस्वर तिच्या तोंडून निघताच प्रशांतने थोडंसं मागे वळून पाहिलं. तेव्हा ती त्याला स्मितहास्य देत म्हणाली की थोडीशी कंबर दुखली होती. यावर प्रशांत म्हणाला तिला, आपण घरी पोहोचल्यावर मी तुला मसाज करून देईल, आता थोडंसं सहन कर डार्लिंग. ती म्हणाली, तुम्ही काही काळजी करू नका, मी करते थोडं ॲडजस्ट.
मग प्रशांत परत आपल्या ड्रायव्हिंगकडे लक्ष द्यायला लागला. इकडे मिष्टी भाभी आपलं ढुंगणवर करून हर्षलच्या बोटांच्या ठोकण्याचा प्रतिसाद देत होती. तिच्या मनात विचार आला, जर प्रशांतला कळलं की त्याच्या बायकोच्या चिमणीत हर्षलची बोटे आहेत तर काय झालं असतं. तेवढ्यात त्याने तिच्या चिमणीतून बोटं बाहेर काढली. तशी ती थोडीशी नाराज झाली, पण तिची नाराजी जास्त वेळ टिकली नाही. त्याने तिची कुर्ती वर केली. मिष्टीने गरमीमुळे ब्रा घातली नव्हती, त्यामुळे तो तिच्या खुल्या मावांना कुरवाळायला लागला. तिचे आंबे आता पूर्णपणे मोकळे झाले होते. कारच्या एसीच्या थंड हवेने तिचे मनुकेही कडक होते केले. आता मिष्टी भाभी जवळपास पूर्ण नागडी झाली. हर्षल तिच्या संपूर्ण अंगावरून हात फिरवायला लागला. एक हात तिच्या चिमणीत तर दुसरा हात तिच्या आंब्यावर. अशा प्रकारे तो तिच्या अंगाशी खेळायला लागला. ते हळू त्याच्या कानात म्हणाली, आणखी किती तडफवशील रे, घाल ना तुझा पोपट माझ्या पिंजऱ्यात. त्याने लगेच आपला शॉर्ट पॅन्ट खाली खेचला. आता त्याचा पोपट बाहेर आला. त्यानेही आपला शॉर्ट पॅन्ट पायापर्यंत खाली केला. मिष्टी भाभीचे उघडी चिमणी त्याच्या उघड्या मांड्यावर आणि पोपटवर बसले होते. पहिल्यांदा तिच्या मागच्या पुठ्यांवरचा स्पर्श त्याच्या पोपटला आणि मांड्यांना झाला होता. मिष्टी भाभी थोडीशी वर उठलेली बघताच प्रशांतीला म्हणाला, सर्व ठीक आहे ना बेबी, तुला काही त्रास होत असेल तर आपण गाडी थांबवूया. ती म्हणाली, नाही नका थांबवू, मी फक्त माझी जागा थोडंसं बदलत होते जेणेकरून हर्षलला सुद्धा आराम पडेल. यावर प्रशांत म्हणाला, बरं ठीक आहे. असं म्हणून तो परत ड्रायव्हिंगकडे लक्ष द्यायला लागला. इकडे मिष्टी भाभी त्याचा पोपटवर बसली. त्याचा पोपट तिच्या मागच्या कपारीत बसला होता. हर्षल दोन्ही हात तिच्या पुठ्यांवर ठेवत तिला म्हणाला, भाभीजी थोडंसं उठता का, म्हणजे मी एक चांगली पोच घेतो. यावर ती थोडी उठली आणि हर्षलनेही तिच्या पुठ्यांना धरून नीटपणे त्याचा पोपट तिच्या चिमणीच्या टोकावर ठेवला आणि मग हळूहळू त्याच्या पोपट आपल्या चिमणीत घेत खाली बसली. आता हर्षलचा पाईप भाभीच्या गुहेत नीट बसला होता. मग ती तसंच आपला ढुंगणवरती उचलून परत खाली करायला लागली. अशा प्रकारे ती दोघं ठोकायला लागले. भाभी तसतशी त्याच्या पोपटावर ढुंगण उचलून खाली बसायची, तेव्हा त्याचा पोपट तिच्या चिमणीला आतमध्ये खोलवर घुसायचा. मिष्टी भाभीच्या गरम आणि चिकन्या चिमणीत त्याचा पोपट घुसत असताना त्यांना जो आनंद मिळत होता त्याने ते दोघांनाही बेभान झाले होते. तेव्हा मिष्टीने तिच्यावरचा नियंत्रण सोडला आणि ती मोठ्याने चित्कारली, ओहो प्रशांत. प्रशांत मागे वळून बघताच आणि म्हणाला, मला वाटत आहे की आपल्याला कुठेतरी आराम करायला पाहिजे. मिष्टीने घाबरत त्याचा पोपट त्याच्या चिमणीत अलगद आतमध्ये घेत खाली बसली, अगदी त्याच्या लंडाच्या मूळपर्यंत, आणि त्याला म्हणाली, नाही नाही, अजिबात थांबू नका, आम्हाला काहीच त्रास नाही. आता आपण सरळ घरी गेल्यावर थांबूया. त्यावर प्रशांत म्हणाला, खरंच ना, तुला काही त्रास नाही ना. मिष्टी म्हणाली, नाही हो, काही त्रास नाही. मग तो परत ड्रायव्हिंगकडे लक्ष द्यायला लागला. तिने तीच ढुंगण थोडंसं मागे पुढे करत त्याचा पोपट बरोबर तिच्या चिमणीमध्ये सेट केला. ती थोडीशी समोर वाकली आणि इकडे हर्षल खालून धक्के द्यायला लागला. तो आपलं ढुंगण वर उचलून तिला ठोकायला लागला. ती हळूहळू सुस्कारे टाकत होती. हर्षलला तिचा फोदा दिसत होता. तो त्याच्यावर हात फिरवत तिला ठोकत होता. ती मनात विचार करत होती, माझ्या मूर्ख पतीला त्याची जाणीवही नाही की त्याची बायको जवळपास पूर्ण नागडी होऊन मागच्या सीटवर एका जवान मुलाकडून ठोकायचा आनंद घेत आहे. नवऱ्याच्या इतक्या जवळ असूनही एका दुसऱ्या तरुणाकडून ठोकाई करत असल्याच्या विचाराने ती रोमांचित झाली. तेव्हा हर्षलने एका मोठा जोरदार धक्का देऊन तिला तिच्या विचारांच्या कित्यातून बाहेर काढले. तो तिला कुजबूज म्हणाला, भाभी थोड्या वेळात माझा पोपट वीर्य सोडणार आहे. ती म्हणाली, मी पण झडणारच आहे थोड्याच वेळात. असे त्याने तिला आणखी काही धक्के दिले. तिला जाणवलं की आता ती झडणार आहे. तेव्हा तिने त्याचे दोन्ही हात आपलं ढुंगण वर करून काढत आपल्या आंब्यावर ठेवले आणि ती माऊताबत आणि काहीची ओरडत तिने आपल्या चिमणीतून पाणी काढलं. त्याच वेळेस त्याला असं जाणवलं होतं की त्याच्या पोपटलाही चिमणीच्या आत भिंती जखडून घेत आहे. खूपच टाईट असा दबाव त्याच्या पोपटावर जाणवत होता आणि इतक्यात त्याच्या गुलाबी भागावर चिकट द्रव्याच्या वशाव झालेला त्याला जाणवला. मग कळलं की भाभी आता झडली आहे. तिच्या आयुष्यातील सर्वात लांब चाललेला आणि सर्वात आनंददायी असा ऑर्गॅझम होता तो. थकून ती हर्षलच्या छातीशी लेटली. हर्षल अजूनही तिला ठोकतच होता. त्याने आपल्या ठोकण्याची स्पीड वाढवली आणि त्याचा पोपट तिच्या चिमणीच्या अधिक
खोलपर्यंत गेला आणि इथे थांबत त्याने आपलं वीर्य तिथे सोडलं. हर्षलचं गरम वीर्य ती आपल्या चिमणीत भरलेलं जाणवू शकत होती. ती त्याच स्थितीत राहिली जेव्हापर्यंत हर्षलने त्याचा पोपटातून वीर्यांचा शेवटचा थेंब तिच्या चिमणीत सोडला नाही. ते दोघेही आता चांगलेच थकले होते. प्रशांतला समोर एक बोर्ड दिसला की 2 किलोमीटरवर एक रेस्टॉरंट आहे. तो पाहून तो त्यांना म्हणाला, आपण आता समोरच्या रेस्टॉरंटमध्ये थांबवून जेवण करू. यावर हर्षल म्हणाला, हो मलाही वाटते की आता आपल्यालाही काहीतरी खायला पाहिजे. तुम्हाला काय वाटते भाभी? यावर ती म्हणाली, मी तर तशी फुल झाली आहे, पण माझ्या पोटात आणखी जागा आहे. असं म्हणून हिने त्याला डोळा मारला आणि ती खाली वाकून खाली पडलेली पॅन्टी आणि लेगिन्स घालायला वाकली. त्याचा पोपट तिच्या चिमणीतून घसरून बाहेर निघाला. हिने तिची पॅन्टी आणि लेगिन्स वरती सरकवली. इतक्यात हर्षलने परत त्याचा एक बोट तिच्या चिमणीत घुसवला. हिने प्रेमाने त्याच्या हातावर एक चापट मारली. तसा हसत त्याने त्या चिमणीतून एक बोट काढून घेतलं. मग त्यानेही त्याच्या शॉर्ट पॅन्ट वर सरकवला. जेवण केल्यानंतर मिष्टीने प्रशांतला विचारलं, आणखी किती वेळ बाकी आहे? तेव्हा तो म्हणाला, आता फक्त अर्धा तास बाकी आहे. मला वाटतं होतं तुम्ही तोपर्यंत तुमचं काम चालवू शकाल. मिष्टी म्हणाली, मला काहीच त्रास नाही. जर हर्षलला काही त्रास नसेल तर त्या मांडीवर 4 तासही बसू शकते. यावर प्रशांत म्हणाला, तुझं काय म्हणणं आहे हर्षल? तुला तुझ्या भाभीला आपल्या मांडीवर आणखी अर्धा तास बसवून घेण्यात काही अडचण नाही आहे ना? मला तर वाटलं की तुम्हा दोघांपैकी एकतरी आतापर्यंत चांगलं त्रासून गेलं असेल. हर्षल म्हणाला, नाही होत दादा, मला काहीच त्रास नाही आहे. मीही भाभीला 4 तासपर्यंत माझ्या मांडीवर बसवून ठेवू शकतो. असं म्हणून मिष्टी आणि हर्षल एकमेकांकडे बघत हसायला लागले. तर मित्रांनो, तुम्हाला कहाणी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.